आभार मानतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतो ऐक. आमेन 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 आमेन. ओके, आता 11:41 झालेले आहेत आणि आज आपण इंटिमेसीचा आपला विषय चालू होता पहिले, म्हणजे देवाबरोबर एक चित्त होणे. आठवतं? देवाबरोबर एक चित्त होण्यासाठी आपण या गोष्टींच्या प्रार्थना करत होतो की ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपलं मन भटकायला नाही पाहिजे, आपल्या मनात वेगळा विचार यायला नाही पाहिजे. आपण गातोय एक आणि आपले विचार चालले दुसरे, प्रार्थना करतोय एक आणि मनात दुसरेच विचार चालू आहे, असं नाही व्हायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये तुमचा फरक पडला का? तुम्ही चेक केलं का स्वतःला, का असा फरक पडत आहे? म्हणजे आता अजून कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतंय तुमचं? हो हो नक्की. या आमेन आमेन ओके ओके. आता असं होत नाही ना प्रार्थना करताना, अरे दूध गरम वरती ठेवलं जरा, अरे एक काम आठवलं, हे पहिले खतम करतो. आमेन. ओके, तो ना आज मैं एक और चीज़ को ऐड कर रहा हूँ अपने लाइफ में. अपने को सबको पता है बट फिर भी उसको ऑफिशियली ऐड कर रहा हूँ. इज नोइंग गॉड, अंडरस्टँडिंग गॉड. देवाला समजणे, त्याला ओळखणे आणि त्याला उच्चारण करणे, त्याचा उच्चार करणे. जो तो आहे ते बोलणे, जे तो आहे ते बोलणे इंटिमेसीचा पार्ट आहे. म्हणजे ही गोष्ट इंटिमेसी बिल्ड करते आपल्यामध्ये, देवावरती एक चित्तता बिल्ड करते, मजबूत करते. इंटिमेसी म्हणजे देवावर एक होणे काय आहे की त्याला त्याचा स्वभाव सांगणे. इनफॅक्ट त्याला नाही, आपण स्वतःला सांगते की देव कोण आहे, कसा आहे. जर मी विचारलं देव कोण आहे तर तुम्ही काय बोलणार? वो तो नाम हो गया. नेचर क्या है? नेचर देव स्वभाव. महान आहे, पराक्रमी आहे, माझा उत्पन्न करता आहे, उत्पन्न करता आहे, सृष्टीचा निर्माता आहे. आमेन आमेन. या बोलो बोलो संजय. हर एक को चार चीज बोलने का अभी चांस मिलेगा. या और आमेन 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 आमेन. आणि ब्रदर अनिल, देव कौन है? हाँ, देव कौन है? आमेन आमेन आमेन. तर त्याच गोष्टी आहेत, हे सगळं एकत्र करून तुम्हाला आपल्या वर्शिप आराधनामध्ये वापरायचे. इथं जे तुम्ही शिकताय, आपण शिकत आहे, इथे तुम्हाला पर्सनल लागूकरण करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एकत्र एक चित्त होऊन देवाची आराधना उपासते एकट्यामध्ये करताय, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलायचे, करायचे. ठीक आहे. तर आता मी फक्त प्रार्थना करेन आणि प्रार्थनामध्येच एक्सप्लेन करून टाकेन आणि त्याप्रमाणे मग तुम्ही ते पॉईंट्स मी जे देणार आहे तुम्हाला रेफरन्स सकट, ते रेफरन्सेस तुम्ही लिहून घ्या प्रार्थना करत असताना. ठीक आहे. बरं, मी बोलणार काय तुम्हाला मी सांगून ठेवतो. मी 4 भागामध्ये